मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम आपण सर्व आपल्या यूट्यूब चॅनलला एवढं भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसला कोणता कार्यक्रम नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर होणार आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, पहिला मुद्दा की इथे या वर्षीपासून कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही आहे। याच्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण ही खूप जास्त आनंदाची बातमी आहे। त्यानंतर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत यावर्षी टोटल कार्यक्रम 10 दिवसांचा होणार आहे। त्याच्यामध्ये पहिले 8 दिवस तथागत भगवान गौतम बुद्धांचे अष्टशील जे आहे त्याच्यातून एक एक शीलला 8 दिवस सांगण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने। त्याच्यानंतर 9व्या दिवशी 22 प्रतिज्ञेचा मोठा कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि सर्व महापुरुषांचे इतिहास आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे येणाऱ्या 12 ऑक्टोबरला सम्राट अशोक विजयादशमीचा जल्लोषातला कार्यक्रम आपल्याला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अनुभवता येणार आहे। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता राजकीय कार्यक्रम तर होणार नाही आहे, मग कोणता कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमामध्ये विविध जाग्यांवरून भिक्खूगण येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम इथे आपल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर होणार आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, यावर्षीचा एक सर्वात अहम मुद्दा म्हणजे यावर्षी 50 लाखापेक्षा जास्त संख्या या इथे येण्याची आशंका भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 25 राज्य त्यांनी कव्हर केलेले आहे आणि 25 राज्यांसोबत जवळजवळ 50 जिल्ह्यांमधून लोक येणार आहे, जिथे मित्रांनो वेस्ट बेंगॉल, कर्नाटका अशा जाग्यावर तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे। आणि यासोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याबद्दल आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की त्यांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे, मात्र त्यांचा प्रबुद्ध भारतच्या मागची काय योगदान होतं आणि त्यांचे काय स्वप्न होते या प्रत्येक गोष्टींना टप्प्याटप्प्यांनी भारतीय बौद्ध महासभेंनी या जागेवर नेण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि अशा लोकांसाठी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचं काय वैशिष्ट्य आहे यांच्यात त्यांच्या मातृभाषेमध्ये पॉम्पलेट्स छापण्यात आलेले आहे आणि त्या पॉम्पलेट्सला त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये देण्यात आलेले आहे, जसं ओडिसा, बेंगॉल, कर्नाटका, तमिळनाडू अशा वेगळ्या वेगळ्या जाग्यांवर हे वाटप झालेलं आहे। आणि तिथले लोकांना मोटिवेट करून, इन्फ्लुएन्स करून ती सर्व तमाम जनता यावर्षी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येणार आहे आणि हा ऐतिहासिक सोहळा आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, एक सांगू इच्छितो की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर मिळेल, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला व्हॉलेंटियर्ससाठी जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही नक्की या, कारण आपल्याला व्हॉलेंटियर्सची खूप जास्त गरज आहे। नागपूरच नव्हे तर विविध क्षेत्रामधून, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशातून ज्यांना कोणाला व्हॉलेंटियर्स बनायचं असेल आणि त्यांना आपली सेवा द्यायची असेल, धम्मसेवा, 12 ऑक्टोबरपासून तर 14 ऑक्टोबरपर्यंत मित्रांनो, कारण 14 ऑक्टोबर हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं आणि तोच दिवस म्हणजे सम्राट अशोक विजयादशमीचा कार्यक्रम आपण सेलिब्रेट करत असतो मित्रांनो। तर आपल्या सर्वांचे असे मनोगत व्यक्त करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भरभरून यावं आणि लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम।